नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला ई श्रम मानधन योजना माहीत आहे का? ई कार्ड मित्रांनो आपण ऐकलं असेल, ग्रामपंचायत लेवलला सध्या ई कार्ड काढायच्या प्रोसेस सुरू आहेत। आशा सेविका आशा ताई आहेत, यांच्याकडून या ई कार्ड बद्दल आपल्याला माहिती देण्यात येत आहे। तर मित्रांनो, ई श्रम कार्ड हे जे आहे हे असंघटित कामगार यांच्यासाठी कार्ड आहे, ज्याच्या अंतर्गत शासनाकडून वेगवेगळ्या स्वरूपात यांना सवलती दिल्या जातात। तर मित्रांनो, हे ई श्रम कार्ड काढण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतमधून फोन आला असेल, आला नसेल तर तुम्ही आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा आपल्या आरोग्य विभागात जाऊन या ई श्रम कार्ड बद्दल माहिती घेऊ शकता। आणि काढलं नसेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही हे कार्ड काढू शकता। तर याच्यामध्ये एक प्लस पॉइंट सांगायचं म्हणजे मित्रांनो, या ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला 3000 रुपयाची पेन्शन मिळू शकते। यासाठी तुम्हाला ई श्रम कार्ड काढणं खूप गरजेचं आहे। आता मित्रांनो, ही 3000 पेन्शन आपल्याला कशी मिळेल, यासाठी काय काय पात्रता आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही आता या व्हिडिओत पाहणार आहात। व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता मी सविस्तर माहिती द्यायला सुरुवात करतो। मित्रांनो, ई श्रम काढण्यासाठी आपल्याला एक वेबसाईटवरती जावं लागेल। वेबसाईटसाठी तुम्हाला मी इथं स्क्रीनशॉटवरती सविस्तर डिटेल देईन। त्यासाठी आपल्याला ई श्रम ही जी वेबसाईट आहे ही आपल्याला ओपन करायची आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर या पद्धतीचं पेज, आता तुम्हाला इथं मी स्क्रीनशॉट देईन, त्या पद्धतीचं पेज तुम्ही इथं ओपन झालेलं पाहायला मिळेल। आता या ई श्रम कार्डवरती थोडं स्क्रोल करून खाली आलं की इथं आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन फॉर ई श्रम ही पहिली टॅब आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर दुसरी टॅब आहे खाली मित्रांनो, रजिस्टर ऑन मानधन .in ही मित्रांनो आपली पेन्शनची वेबसाईट असेल। म्हणजेच मित्रांनो, वरच्या टॅबमधून रजिस्टर ऑन ई श्रम आहे, याच्यामधून आपलं ई श्रम कार्ड जे ते काढू शकता। आणि त्याच्यानंतर 2 नंबरला टॅब आहे, याच्यामध्ये फॉर पेन्शन 3000 मंथ रजिस्ट्रेशन, म्हणजे आपल्याला 3000 पेन्शनसाठी या 2 नंबरच्या टॅबवरती क्लिक करून पुढे जायचं आहे। याच्यावरती क्लिक करतो मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन पेज जे ते ओपन झालेलं पाहायला मिळेल। वर आलेला टॅब आपल्याला कॅन्सल करायचा आहे। कॅन्सल केल्यानंतर आपल्याला इथं पाहू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। आता ह्या योजनेचं पहिलं पेज आपल्याला इथं ओपन झालेलं पाहायला मिळेल। आता ही योजना मित्रांनो आपल्याला चालू करायची असेल तर याच्यासाठी इलिजिबल कोण आहे, म्हणजे पात्र कोण कोण लाभार्थी आहेत, तर इथं आपण खाली पाहणार आहात, स्क्रोल करून खाली यायचंय। पात्रतेबद्दल सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला इथं पाहिजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। आता ही योजना कोणासाठी आहे, तर असंघटित कामगार आहे यांच्यासाठी ही शासनामार्फत योजना राबवली जात आहे। त्याची इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय तर खाली दिले, तर पात्रतेमध्ये 1 नंबरला आहे हा कामगार जो आहे तो असंघटित असणं गरजेचं आहे, तरच तो याच्यासाठी पात्र ठरू शकतो। 2 नंबरला आहे एंट्री एज बिटवीन 18 to 40, म्हणजे मित्रांनो आपल्याला जर या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असेल तर आपलं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे 18 ते 40 या वयातील जे लाभार्थी असणार यांच्यासाठी ही योजना असणार आहे। अशाच लाभार्थ्यांना याच्यामध्ये भाग घेता येणार आहे। तर भाग का म्हणून घेता येणार आहे, तर याच्यासाठी मित्रांनो शासनामार्फत क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, तिसरा मुद्दा पाहूया। या ठिकाणी आपल्याला इन्कम जो आहे तो 15,000 देण्यात आलेला आहे, म्हणजेच त्या लाभार्थ्याचं महिन्याला 15,000 रुपये उत्पन्न असणं गरजेचं आहे। 15,000च्या पुढे असेल तर कदाचित तो लाभार्थी जो आहे तो पात्र ठरू शकत नाही, कारण की शासनाकडून या ठिकाणी 15,000चा उल्लेख जो आहे तो केलेला आहे। आणि हे इन्कम मित्रांनो मंथली असणार आहे। आता मित्रांनो, आपल्याला 18 ते 40 वयापर्यंत जी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे ही कशा पद्धतीची आहे, तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला दर महिन्याला बँकेमध्ये एक ठराविक रक्कम जी आहे ती शासनाला भरावी लागणार आहे। ती पण आपल्या बँक खात्यामधूनच शासनामार्फत कट करून घेतली जाणार आहे। ज्यावेळेस आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार आहे त्यावेळेस आपलं बँक खातं त्याला लिंक करून महिन्याला शासनाकडून त्याच्यामधून एक ठराविक रक्कम कट करून घेतली जाणार आहे। आणि ती आपली रक्कम आणि शासनाकडून अर्धी रक्कम असे 50-50% रक्कम जी आहे ती मित्रांनो एकत्र करून आपलं वय 60 पूर्ण झाल्यानंतर ही आपल्याला पेन्शन जी आहे ती सुरू केली जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, वयाचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा। 18 ते 40 वयापर्यंत आपल्याला शासनाला पैसे भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही पेन्शन सुरू होणार आहे। तुमचं जर वय 50 असेल, 55 असेल किंवा 56, 57 असे जे काही वय जर असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकत नाही। एवढंच काही तुमचं 41-42 वय असेल तरी तुम्ही या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकणार नाही। आता मित्रांनो, आपल्याला जी शासनाला रक्कम भरायची आहे ही किती भरायची आहे, तर ही महिन्याला रक्कम मित्रांनो कट होणार आहे। तर ही कशी स्वरूपात आहे याचा कॅल्क्युलेटर आपल्याला देण्यात आलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी PDF देत आहे, त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही वयानुसार संपूर्ण चार्ट जो आहे तो चेक करू शकता। आता एक थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फरक लगेच दिसून येईल की आपलं वय जर 18 असेल आणि 18 ते 40 वयापर्यंत आपण ही शासनाला रक्कम भरणार असाल तर आपल्याला 55 रुपये महिन्याला रक्कम येणार आहे। दर महिन्याला 55 रुपये आपण शासनाला भरायचे आहेत आणि शासनाचे 55 रुपये असे टोटल
110 रुपये शासनाकडून आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। अशा मित्रांनो 40 वयापर्यंत आपल्याला पैसे भरावे लागतील। आता आपलं जर वय 25 असेल आणि आपल्याला 40 वयापर्यंत आपल्याला पैसे भरायचे तर 25 वय असेल तर या रकमेमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल। 25 वयासाठी आपल्याला दर महिन्याला 80 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये भरावे लागतील। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फरक जाणवेल की 18 वय असेल तर आपल्याला 55 रुपये भरावे लागत आहे आणि 25 वय जर असेल तर आपल्याला 80 रुपये या ठिकाणी भरावे लागत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी शासनाचं कॅल्क्युलेशन असणार आहे। आपले क्रायटेरिया जो आहे तो पैशाचा क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे, जेणेकरून 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 3000 रुपये पेन्शन जे आहे ते आपल्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत पेन्शन स्वरूपात जमा केली जाणार आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो भरपूर लोक प्रश्न विचारतील की जर आपलं अकाळी जर मृत्यू झाला तर मध्येच आपली पेन्शन ही बंद होणार का? तर नाही, तुमचा जर मृत्यू झाला तर तुमच्या पश्चात तुमचे जे वारसदार असतील या वारसदारांना तुमच्या 50% रक्कम म्हणजे 1500 रुपयाची पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत राहणार आहे। तर मित्रांनो ही चालू घडायला एक अतिशय महत्त्वाची योजना शासनामार्फत राबवली जात आहे। असंघटित कामगारांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांनी लक्षात घ्या। लवकरात लवकर आपलं ई श्रम काढून घ्या। त्याचबरोबर ई श्रम काढल्यानंतर आपण या पेन्शनमध्ये सहभाग घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। चालू घडील मित्रांनो ही योजना सुरू आहे। भरपूर लाभार्थ्यांनी अद्याप ही कार्ड काढली नसतील, यासाठी आता आशाताई अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा वर्कर असतील यांच्या मार्फत मित्रांनो यासाठी जनजागृती केली जात आहे। ग्रामपंचायतमधून आरोग्य खात्यामधून या ई श्रम कार्डचे काढण्याच्या प्रोसेस सुरू आहे। तर आपलं कार्ड मित्रांनो आपलं लवकर काढून घ्या, जेणेकरून भविष्यात आपल्याला या पेन्शनचा लाभ जो तो घेता येईल। तर मित्रांनो चालू घडीला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।